बाळाच्या तोंडातून सारखी लाळ गळते, हे पूर्णपणे नॉर्मल आहे की कन्सर्न? चला तर मग जाणून घेऊया. बाळाच्या तोंडातून सतत आणि जास्त प्रमाणात लाळ गळणे या क्रियेला ड्रूलिंग किंवा सियालोरिया असे म्हणतात. हे विशेषतः नॉर्मलच असतं. विशेषतः 3 ते 6 महिन्यांच्या बाळामध्ये पुअर लिप क्लोजर म्हणजेच ओठ पूर्णपणे बंद न करण्याची क्षमता आणि पुअर कोऑर्डिनेशन ऑफ स्वॅलोइंग म्हणजेच गिळण्याची क्षमता हे पूर्णपणे डेव्हलप झालेलं नसतं. त्यामुळे लाळ जास्त प्रमाणात गळते. त्यानंतर 6 ते 18 महिन्यांच्या बाळामध्ये मुख्य कारण म्हणजे टिथिंग, दात येण्याच्या प्रोसेसमुळे देखील लाळ जास्त प्रमाणात गळते. तसंच या एजमध्ये मूल सतत काही ना काही वस्तू तोंडात घालत असतं, त्यामुळे देखील ड्रूलिंग वाढतं. साधारण 18 ते 24 महिन्यानंतर हे कमी होत जातं आणि 2 ते 3 वर्षानंतर हे बहुतेक मुलांमध्ये बंद होतं. पण जर 3 ते 4 वर्षानंतरही जर ड्रूलिंग खूप जास्त प्रमाणात होत असेल तर मग त्याचे इव्हॅल्युएशन करणे गरजेचे आहे. न्यूरोलॉजिकल कंडिशन्समुळे देखील पुअर कोऑर्डिनेशन ऑफ स्वॅलोइंग म्हणजेच गिळण्याची क्षमता ही डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे ड्रूलिंग खूप जास्त प्रमाणात होते. म्हणून लहान वयामध्ये लाळ गळणे हे नॉर्मल डेव्हलपमेंटल प्रोसेसच असते. पण जर वय वाढल्यानंतरही देखील हे खूप जास्त प्रमाणात होत असेल तर मग मात्र त्याचे इव्हॅल्युएशन करणे तितकंच गरजेचं आहे.